नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले राज्यमंत्री आदरणीय आशिष जयस्वाल, कळमेश्वर क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आशिष देशमुख, आपले पूर्व खासदार आणि वर्तमान आमदार आदरणीय कृपाल तुमानेजी, माजी आमदार अशोकराव मानकर, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकरराव कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, कळमेश्वर क्षेत्रामध्ये अतिशय सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा विस्तार ज्यांच्या परिश्रमामुळे झाला असे आपल्या सगळ्यांचे इथले लोकप्रिय नेते कार्यकर्ते डॉक्टर पोद्दार, त्याचप्रमाणे आपल्या सावनेरचे अध्यक्ष, सावनेर भागाचे भाजपचे अध्यक्ष मनोहरराव कुंभारे, स्मृतिताई इखार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, आज कळमेश्वरला येत असताना मी माझ्या लहानपणाची आठवण काढत होतो. नागपूरकडून येत असताना जो रस्ता आहे तो रस्ता विशेषतः मी पश्चिम नागपूर विधानसभेतून विद्यार्थी म्हणून माझं शिक्षण संपल्यानंतर पश्चिम नागपूर विधानसभेकरता उभं होतो. तेव्हा एरला फेटरीपर्यंत प्रचार करायला यायचो. त्यावेळी हा रस्ता, त्या रस्त्यावरचं अतिक्रमण, त्याची रुंदी, दरवेळेला याचा खूप त्रास होत होता. पण मला अतिशय आनंद आहे की आता नागपूरमध्ये आपण जो उड्डाणपूल बांधलेला आहे, व्हेरायटी चौकातून जो डायरेक्ट आपण पुढे आल्यानंतर जो रिझर्व्ह बँकेपासून सुरू होतो तो डायरेक्ट आपण पोलीस लाईन टाकळीला उतरतो आणि तिथून उतरल्यानंतर आपल्याला कळमेश्वरला यायचं असेल तर अडचण होती. पण मला सांगताना आनंद होतोय की सुधाकरराव कोहळे, सुधाकरराव देशमुख या सगळ्यांनी वारंवार मागणी केली आणि आता पोलीस लाईन टाकळीलाही पण आपण उड्डाणपूल मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे एका उड्डाणपुलावर उतरलं, दुसऱ्या उड्डाणपुलावर चढलो की डायरेक्ट नागपूरच्या अकराईपर्यंत तिथे आपण उतरणार आहे. हा टोल नाका जो आहे हा रद्द करण्याची विनंती मी बांधकाम खात्याला केली होती आणि त्याचा प्रस्ताव तयार झालेला आहे. आदरणीय बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी प्रिन्सिपली मान्य केलं, हा टोल आता रद्द केला म्हणजे कळमेश्वरवाल्यांना त्यापासून मुक्ती मिळेल. तिथून जो रस्ता आहे तो फॉरेस्टचा रस्ता होता, काम करू देत नव्हते ते. अजून रस्त्यावर 2 पूल आहेत, ते मोठे करू देत नव्हते. पण यावेळी हायकोर्ट जज साहेबांनी निर्णय दिला आणि आम्ही 4 लेन करणार होतो. खरं म्हणजे दोन्ही बाजूला कंपाऊंड वॉल होती, फॉरेस्ट नंतर होतं, तरी पण फॉरेस्टवाल्यांच्या आडमुठे धोरणामुळे त्यांनी काम करू दिलं नाही. पण आता 2 लेन पेव्ह शोल्डरचा रोड झाला त्यामुळे रिलीफ मिळालेला आहे आणि त्यानंतर फेटरीपर्यंत रस्ता पूर्ण झालेला आहे. फेटरीच्या नंतरचा रस्ता आहे तो जो कळमेश्वरपर्यंत येणाऱ्या त्या कामात विशेषतः काही ठिकाणी अजून काम पूर्ण करण्याची गरज आहे. कॉन्ट्रॅक्टर खराब निघाला, त्यांनी काही कामं केलेली आहे, आता त्याच्याकडनं काम काढून घेतलेलं आहे आणि आहे ते काम जे आहे ते त्यांनी पूर्ण नाही केलं तर त्याची बँक गॅरंटी जप्त करून रिस्क आणि कॉस्ट बेसिसवर हे काम आता पूर्ण करण्याकरता नवीन टेंडर काढलेलं आहे आणि त्यामुळे येत्या 6 महिन्यात हा रस्ता 100% पूर्ण होईल असा मी विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. यात काटोलचा बायपास पण आहे. या रस्त्याच्या संदर्भामध्ये विशेषतः कळमेश्वरहून जात असताना आपण उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर कळमेश्वर शहरामध्ये येणारा जो रस्ता आहे ज्याचं आज आपण भूमिपूजन केलं, हा दोन्ही बाजूला असणारा हा कॉन्क्रीटचा रोड जो आहे हा मागच्या निवडणुकीत मी ज्यावेळी आलो होतो आशिष देशमुख यांच्याकरता मतं मागण्याकरता, त्यावेळी डॉक्टर पोद्दार साहेबांनी त्यावेळी मला सांगितलं होतं
की काही झालं तरी हे दोन कामं नक्की करून द्या। त्यातला एक आपला इंडस्ट्रियल एरियाला जोडणारा हा नागपूर दिल्ली रस्त्यावर असणारा उड्डाण पूल, ज्या ठिकाणी रेल्वेचा फाटक होता, तिथे किती तुम्हाला त्रास होतो याचं मला कल्पना आहे। कारण अनेक वेळा त्या ठिकाणून मी अनेक वेळा गेलेलो आहे। खूप दिवसापूर्वी तो पूल मंजूर केला, पण जागा एवढी अपुरी होती की त्यांनी सांगितलं की उड्डाण पूल काही करणं शक्य नाही, मग घरं तोडावे लागतील। पण त्यानंतर मधल्या काळामध्ये आंदोलन झालं आणि बावनकुळे साहेबांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी पुन्हा टेक्निकल टीम पाठवली आणि मी सांगितलं जे असेल ते असेल, मार्ग काढा आणि हा उड्डाण पूल झाला पाहिजे। तोही पण आता राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे मंजूर झालेला आहे आणि आता हा 18 मीटरचा जो रस्ता आपल्या कळमेश्वर शहरातला आहे तो आत्ताच या ठिकाणी सगळ्यांनी मागणी केली त्याप्रमाणे आपण 24 मीटरचा करणार आहे। आता 24 मीटरचा करताना फुटपाथ आहे, लँडस्केपिंग आहे, लाइटिंगची अरेंजमेंट आहे आणि आत्ताच मी अधिकाऱ्यांना सूचना केली की रोड डिवायडर आहे, पण पोद्दार साहेब तुमची आणि आशिषची जबाबदारी आहे की अतिक्रमण कोणाचंही असू द्या, भाजपवाला असो की काँग्रेसवाला असो, सगळ्याचं अतिक्रमण तुम्ही तोडलं नाही तर तुम्ही दोघं याद राखा, मी काम थांबवून देईल। पुरी चुन्याची रेस पाळण तोडून टाका, चिंता करू नका का नगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून काय होईल। माझ्याकडे बघा, मी अतिक्रमण तोडून वारंवार माझी निवडणुकीतली मार्जिन वाढत जात असते, कमी होत नाही। तुम्ही 24 मीटरचा रस्ता करायला मदत करा आणि या रस्त्याच्या बाजूला जी फुटपाथ आहे त्याच्या खाली आता आपल्या घरामध्ये सीएनजी देखील पाईपलाईननी येणार आहे। गॅस सिलेंडरची गरज पडणार नाही, त्यामुळे आपल्याकडे ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, सीएनजीची लाईन असा एक डक्ट आपण फुटपाथच्या खाली टाकू आणि त्यामुळे लाइटिंगची अरेंजमेंट चांगली करून या रस्त्यामुळे कळमेश्वर सुंदर होणार आहे आणि हे सुंदर होणं ही जनतेची इच्छा आहे, त्याला आपण सगळ्यांनी जरूर मदत करावी अशी माझी विनंती आहे। आणि म्हणून हा जो उड्डाण पूलची समस्या आणि हे जर दोन गोष्टी झाल्या, नक्कीच मला विश्वास आहे की कळमेश्वरच्या सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे। या ठिकाणी महत्वाचा विषय म्हणजे आपल्या इथे आता गोंडखेरीचा मोठा रस्ता तयार झालेला आहे। या रस्त्यावर आणि विशेषतः एमआयडीसीचा इंडस्ट्रियल एरिया याला धरून मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्क तयार होऊन राहिलेले आहेत, या ठिकाणी उद्योग येऊन राहिलेले आहेत आणि एवढंच नाही तर आपला गोंडखेरी टू सावनेर हा रस्ताही पण अतिशय सुंदर झालेला आहे आणि या रस्त्याला जोडून हा रस्ता जो आहे हाही चांगला झालेला आहे। त्यामुळे डायरेक्ट ट्रॅफिक जो जातो त्याला आता कळमेश्वर शहरामधून आतमधून जाण्याची गरज नाही। माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा नागपूर कळमेश्वर यायचो तेव्हा या रस्त्यावरून एसटी जायची आणि या कोपऱ्यावर सगळा ट्रॅफिक जाम व्हायचा, तिथून पलीकडे गेल्यावर तिथे व्हायचा आहे आणि इथून जाता जाता वेळ लागायचा आणि कळमेश्वर असं भाग्यवान शहर होतं का येताना रेल्वेचा फाटक आणि बाहेर निघताना रेल्वेचं फाटक, तिकडे काटोलकडे जाताना रेल्वे अडकायची, इकडे येताना दोन्ही ठिकाणी थांबायचं आणि मध्ये सगळं आहे। आणि कळमेश्वरला उतरल्यानंतर मग एक लंफन सर्व्हिस होती, लक्ष्मी ट्रान्सपोर्ट, आणि ती सर्व्हिसची विशेषता हे होती का हात दाखवली का कुठेही थांबायची आणि मग त्यासाठी त्या स्टँडवर बसले राहायचो आणि मग 2-2 तासांनी ती बस यायची आणि कळमेश्वर ते सावनेर प्रायव्हेट बसमधून मग आम्ही दापोड्याला जायचो। पण आज परिस्थिती बदलली आहे, कळमेश्वरचा विकास होतोय, इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप झाला। एक काळ असा होता की मी ज्यावेळी आमदार होतो त्यावेळी निपॉन टेंद्रोचा जो प्रकल्प होता त्याच्या दूषित पाण्यामुळे खूप नुकसान झालं, त्याच्या विरुद्ध जनतेने आंदोलन केलं। महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये त्यावेळी इथे गोळीबार झाला होता, लोकांचा क्षोभ होता, तेव्हा त्यांना शांत करण्याकरता होम मिनिस्टरला घेऊन मी याच व्यासपीठावर आलो होतो। आज तोही प्रश्न आपला सुटलेला आहे, सगळं विहिरीचं पाणी त्यावेळी दूषित झालं
आणि म्हणून आज कुठल्याही शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, उत्तम रस्ते असले पाहिजे आणि पावसाळ्यात कुठेही ड्रेनेजचं पाणी अडकायला नको. तिसरी गोष्ट म्हणजे विशेषतः मच्छी, मटण याच्यामुळे रोगराई खूप फैलते. आज आपल्या सगळ्यांना इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचा विचार करण्याची गरज आहे आणि प्रदूषण कमी झालं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी निश्चितपणे नगर परिषदेने भाजी मार्केट आणि मटण मच्छी मार्केटही चांगले निर्माण करण्याची गरज आहे, पण ते अजून सुंदर करण्याची गरज आहे. तेव्हा लोकांना ज्याला आपण असं म्हणतो की डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक, उत्तम रस्ते पाहिजे, प्यायला पाणी पाहिजे, 24 तास वीज पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार पाहिजे. कळमेश्वर, धापेवाडा, खापा या शहराची विशेषता होती की या शहरामध्ये हातमागाचे मांगठे होते. आता एकही नाही आहे, सगळं संपलं. आणि म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण हे पुन्हा सुरू केलं पाहिजे. आपण धापेवाडाला प्रकल्प सुरू केला, धापेवाडा टेक्सटाईल म्हणून. आता आपला मला वाटतं इथे धापेवाड्यातले त्या याच्यातले काही लोक आहेत. आपण धापेवाडा टेक्सटाईलच्या माध्यमातून कोस्याच्या साड्या तयार केल्या, सिल्कच्या. एवढ्या सुंदर साड्या तयार झाल्या की मुंबईच्या मॉडेल्स आल्या होत्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये आणि जवळपास 6-7 महिन्यापूर्वी त्या साड्यांचं प्रदर्शन त्यांनी केलं. तेव्हापासून आतापर्यंत एवढ्या साड्या एकही साडी दाखवायला नाही. 12,000 रुपयाची एक साडी आहे. साडी धापेवाड्यात तयार होते, प्रिंटिंग झारखंडमध्ये होतं आणि आता आपल्या इकडे सुरू झालेलं आहे आणि सगळ्या साड्या विकल्या गेल्या आणि वेटिंग लिस्ट आहे. पुन्हा एकदा आपण मांगठे सुरू केले आहेत आणि आता धापेवाडा टेक्सटाईल म्हणून जवळपास 5 कोटी रुपये खर्च करून धापेवाडा लागायच्या आधी जो नाला आहे तिडके साहेबांच्या बंगल्याच्या आधीचा, त्याच्या जवळ आता मोठी बिल्डिंग तयार होते आहे. जानेवारी महिन्यामध्ये उद्घाटन आहे आणि पुन्हा एकदा आपल्या इथल्या ज्या हातमागावर काम करणाऱ्या महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांना आपण आतापर्यंत अनेक महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या भागामध्ये या हातमागावरचे वस्त्र लोकप्रिय पुन्हा झाली पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. याचं जानेवारी महिन्यात उद्घाटन करायचं ठरलेलं आहे. त्यात पॉवरलूमवर आपण चांगली साडी तयार केली आणि कॉटनची उत्तम साडी केवळ 400 रुपयात, कारण हा व्यवसाय नाही आहे आणि ती उत्तम साडी आपण आपल्या इथल्या गरीब लोकांना देणार, ज्याची बाजारात 1,500 ते 2,000 रुपये किंमत आहे. त्याही साड्या तयार झाल्या आणि आज त्याचं उद्घाटन जेव्हा आपण जानेवारी महिन्यात करणार आहे तेव्हा मी हेमा मालिनी ज्या आहेत त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या धापेवाड्याची साडी परिधान करून कार्यक्रमाला या आणि आमच्या या साडीचं उद्घाटन करा. त्याही पण येणार आहेत. आणि परवा माझ्याकडे दिल्लीला आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधलेच पॉप्युलर आर्टिस्ट आहेत रवीना टंडन, त्या आल्या होत्या आणि त्यांना मी ती साडी भेट दिली आणि जेव्हा सांगितलं तर त्या म्हणाल्या, आप मुझे बताइए, मैं भी वो साड़ी पहनकर उस कार्यक्रम में आऊंगी. आणि म्हणून धापेवाडाला, कळमेश्वरला, खाप्याला पुन्हा एकदा भारताच्या मॅपवर न्यायचा आहे आणि त्यामुळे हातमागाचा व्यवसाय जो आहे हा उत्तम रीतीने होईल. मला सांगताना आनंद होतोय की या प्रकल्पामध्ये आपण 2 एक्सपर्ट संचालिका घेतल्या आहेत. आपल्या इथे खासदार होते अजय संचेती, त्यांच्या भावाची पत्नी आहे श्रुती संचेती. त्या जगामध्ये हातमागावर तयार केलेल्या कपड्याचे वस्त्र एक्सपोर्ट करतात. त्यांचं मोठं काम आहे. त्यांना उपाध्यक्ष म्हणून घेतलंय. आणि दुसरे जे तरुण भारताचे मॅनेजिंग डायरेक्टर धनंजय बापट, त्यांच्या पत्नी आहेत, त्या डॉक्टरेट आहेत त्यांनी टेक्सटाईलमध्ये, त्या उपाध्यक्ष आहेत. डॉक्टर पोद्दारी आहेत आणि त्या प्रकल्पामध्ये तिथल्या महिलाही पण आहेत. आणि आता आपलं स्वप्न आहे की अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, युरोपमध्ये, फ्रान्समध्ये
आपल्या धापेवाडातल्या महिलांनी विणलेला कपड्यातून तयार झालेले कपडे हे जगात आपल्याला निर्यात करायचे आहे आणि पुन्हा एकदा एक रोजगाराचं चांगलं साधन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मला विशेष रूपाने आनंद आहे, थोडासा दुःख आहे एका गोष्टीचं की आपण मदर डेअरी आणली, 5 लाख लिटर दूध आपण तयार करतो। आज वर्धा जिल्ह्यामध्ये 1.5-2 लाख लिटर दूध आहे, पण कळमेश्वर तालुक्यामध्ये दूध नाही आहे। विशेष मी स्वतः डेअरी टाकली आहे आणि माझ्याकडे 100 लिटर 125 लिटर दूध होतं, त्यातले मी 60 लिटर मला घरी लागतं। आता 50 लिटर मी धापेवाड्याच्या संकलन केंद्रावर देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर दुधाचा व्यवसाय आपल्या भागात डेव्हलप केला पाहिजे। आज मदर डेअरीने बुटीबोरीला 800 कोटी रुपयाचा प्लॅन टाकलेला आहे। जगामध्ये इथून आईस्क्रीम असेल, पनीर असेल, ऑरेंज बर्फी तयार होणार आहे आणि त्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्यांच्या दुधाला उत्तम भाव मिळणार आहे। आज कोल्हापूर, सांगली, सातारा या सगळ्या जिल्ह्यामध्ये विकास झाला, याचं कारण साखर कारखाने आणि दुधाचा व्यवसाय त्या ठिकाणी विकसित झाला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आशिष देशमुखांना माझी विनंती आहे की त्यांच्या प्रयत्नाने आता मदर डेअरीचे सेंटर सुरू झाले। मधल्या काळामध्ये इथे मदर डेअरीला येऊच देत नव्हते, कारण इथल्या सोसायटीवाल्यांचं दूध, त्या सोसायट्या लंब्या झाल्या, पण आता मदर डेअरीचे सेंटर उघडून आपल्या सावनेर आणि काटोल आणि या इथल्या कळमेश्वर भागातून आपल्याला कमीत कमी 1 लाख लिटर दूध तयार करायचं आहे आणि ते केलं तर इथला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। आज बुटीबोरीमध्ये आपण 800 कोटी रुपयाचा प्रकल्प टाकला, पशुखाद्याचा प्रकल्प टाकलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच या भागाच्या विकासामध्ये भर पडणार आहे। धापेवाडा आपल्या सगळ्यांचं, धापेवाडा आणि आदासा या दोन्ही ठिकाणी हे तीर्थाटन करण्याकरता लोक येतात। आज हजारो लोक यायला लागली। आज आदासही पण चांगलं झालं। एवढंच नाही तर धापेवाड्याचं बावनकुळे साहेबांनी, देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारमधून 166 कोटी रुपये मंजूर केले। माझं लक्ष आहे सगळ्या कामावर आणि उत्तम क्वालिटीचं काम। आता मंदिर आपण पुन्हा नव्याने बांधणार आहे, त्या ठिकाणी मोठा बगीचा तयार करणार आहे आणि धापेवाडाला झुडपी जंगलाची जागा आहे। बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे, मी कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव पाठवला आहे आणि त्या ठिकाणी खेळण्याकरता एक मोठं स्टेडियम, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल अशी सगळी उत्तम ग्राउंड तयार करून आपल्या गावातल्या मुलांना उत्तम खेळता आलं पाहिजे असं ग्राउंड पण त्या ठिकाणी तयार होणार आहे। एक एक गावामध्ये खेळाचं मैदान असलं पाहिजे। आजकाल आपल्या इथे लहान मुलं मोबाईलवर खेळत असतात। जर आपली पिढी घडवायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने खेळाची मैदानं, जसं आत्ता बावनकुळे साहेबांनी तुम्हाला निमंत्रण दिलं, यामध्ये सांस्कृतिक महोत्सव रात्री आहे, पण या सांस्कृतिक महोत्सवामध्ये यावेळी अपने राम म्हणून आशुतोष राणा यांचं फार सुंदर प्रयोग आहे। तुम्ही रावणावरचं ते म्हटलेलं शंकराचं स्तोत्र ऐकलं असेल, ते त्यांनीच म्हटलेलं आहे, खूप पॉप्युलर आहे। श्रेया घोषाल, विशाल मिश्रा, हास्य जत्रा ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची कार्यक्रम आहेत आणि जवळपास 50,000 लोक रोज येतात आणि त्याचबरोबर सकाळी आपण भक्ती महोत्सव करतो। मागच्या वर्षी आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2 रेकॉर्ड केले। त्या ठिकाणी 30,000 मुलांनी एकाच वेळी मनाचे श्लोक आणि वंदे मातरम म्हणून रेकॉर्ड केला आणि यावेळी 8 तारखेला एक मोठा कार्यक्रम आहे की 50,000 विद्यार्थी गीतेचे 3 अध्याय एकाच वेळी म्हणून जागतिक रेकॉर्ड पण त्या ठिकाणी करणार आहे। आपण त्या ठिकाणी रामरक्षा असेल, भीमरूपी असेल, निरनिराळ्या भगवान गौतम बुद्धाचं एक स्तोत्र, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना घेऊन रोज सकाळी कार्यक्रम होतो आणि रोज 8 ते 10,000 कधी कधी 20,000 लोक सकाळी 6 वाजता तिथे येतात आणि उत्तम कार्यक्रम होतात। या सगळ्या कार्यक्रमाची याकरता गरज आहे की केवळ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे समाजाची प्रगती होत नाही, तर साहित्य, संस्कृती, कला, नाटक हे आपलं जीवन बदलवत असतात आणि म्हणून आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे
याकरता आताच बावनकुळे साहेब आमच्या महोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी तुम्हाला विनंती केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲग्रो व्हिजन. आणि मला सांगताना आनंद होतोय की इथे बसलेल्या अनेक लोकांचे संत्र्याचे बगीचे आहेत. माझाही बगीचा आहे, बरोबर नाही आहे. आता बगीचा तोडून टाकायचा निर्णय घ्यावा लागला, कारण उत्पन्न होत नाही, कीड लागलेली आहे. याचं कारण आपल्या इथली शेती सायंटिफिक नाही आहे. मधल्या काळामध्ये आपले 60-70 शेतकरी घेऊन आम्ही स्पेनला गेलो होतो. व्हॅलेन्शिया, जगामध्ये व्हॅलेन्शिया संत्रा सगळ्यात प्रसिद्ध आहे आणि तिथले सगळे बगीचे आपण पाहिले. तिथे एका एकरमध्ये 340 झाडं संत्र्याची येतात आणि आपल्याकडे एका एकरामध्ये 100 झाडं फक्त लागतात. तिथलं उत्पन्न एकरी 25 ते 30 टन आहे आणि आपलं उत्पन्न 3 ते 5 टन आहे. तिथली क्वालिटी आपल्यापेक्षा चांगली आहे आणि तिथला जो संत्रा विकला जातो तो सुपर मार्केटमध्ये विकला जातो आणि आपला संत्रा जो आहे तो ट्रकमधून मार्केटमध्ये ज्या प्रकारे विकला जातो त्यात शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि म्हणून आपण रामदेव बाबांना आग्रह केला. त्यांनी 1000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, पण संत्राच उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून आपल्या भागामध्ये आता संत्र्याचे उत्तम उत्पादन झालं पाहिजे म्हणून या मोप्या, काटोल, वरुड, मोर्शी, अकोला, अमरावती, वाशिम, विदर्भातले 50-60 शेतकरी आम्ही 4 दिवस तिथे स्पेनमध्ये व्हॅलेन्शियाला गेलो होतो. ती संत्र्याचे बगीचे पाहिले, तिथल्या नर्सरी पाहिल्या, त्याची फिल्म तयार केली आणि ती फिल्म आल्यावर नागपूरला आपण वर्कशॉप घेतला आणि त्या वर्कशॉपमध्ये 250 रुपयाची फी ठेवली, एंट्री फी. कारण फुकटात दिलं तर लोकांना महत्व नाही राहत. 650 लोक 250 रुपये भरून आले. 4.5 तास कार्यक्रम झाला. इस्रायलचा संत्रा आणि स्पेनचा संत्रा मोठ्या स्क्रीनवर, जसं आपण स्पेनमध्ये आहोत, युट्यूबवर ती फिल्म आहे, जरूर आपण बघावी. आणि सगळ्यांनी त्याचं अध्ययन केलं आणि आता आग लागावी तसं सगळे संत्रा उत्पादक निश्चितपणे कामाला लागले. ते प्युमिंग करतात, कटिंग करतात, तिथे बासं लावावं लागत नाही आणि आता संत्र्याच्या नर्सरीकडे आपण लक्ष घातलं. आपल्या इथल्या नर्सरी चांगल्या नाही आहेत. मी आपले आदरणीय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी राज्यमंत्री आहे, आपण पंजाबराव कृषी विद्यापीठातले सगळे एक्सपर्ट, माई साहेब, सगळे शेतकरी, संत्रा नर्सरीचे लोक यांचं मोठं वर्कशॉप आता ॲग्रो व्हिजनमध्ये पुढच्या महिन्यात घेणार आहे. त्याची पॉलिसी आपण तयार केलेली आहे. आपल्याला संत्र्याची कलम चांगली झाली पाहिजे आणि बीज चांगलं मिळालं पाहिजे. जर बीज चांगलं असेल आणि कलम चांगली असेल तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं आणि रूट स्टॉक जो आहे तोही महत्वाचा आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये खूप अध्ययन केलं आणि आता याच्यामध्ये तर आता AI आलाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर. आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या इथून जवळपास बारामतीला शरद पवार साहेबांचे जे भाऊ आहे प्रतापराव पवार, राजेंद्र पवार, तिथे आपण 80 शेतकरी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात पाठवले. त्यांचं AIचं सगळं अभ्यास केला आणि माझ्याकडे आता AI लागलेला आहे. माझ्याकडच्या ऊसावर अमेरिकन सॅटेलाइट माझ्या ऊसाचे फोटो माझ्या मोबाईलवर पाठवतो. तिथे जमिनीत केव्हा पाणी पाहिजे ते माझ्याकडे अलार्म येतो, कोणतं खत द्यायची गरज आहे ते सांगतं आणि पुढल्या 4 दिवसांनी कोणता रोग येणार आहे तेही सांगतं. आणि त्यामुळे आता AIचा उपयोग देखील शेतकऱ्यांनी आपल्याकडे करायला सुरुवात केलेली आहे. मला आनंद आहे की मी ऑर्गॅनिक तूर लावली, एकरी 15 क्विंटल झाली, 5 एकरात 75 क्विंटल झाली. मी आमच्या गावात दाल मिल आहे, डाळ तयार केली आणि ब्रँडिंग करून पुरती सुपर बाजारहून 3 महिन्यात विकल्या गेली 160 रुपये किलोनी, संपून गेली. पण ती केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड नाही वापरलं. 15 क्विंटल एकरी झाली. आता यावर्षी माझ्याकडे 28 एकर तूर लावली आहे. मी छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या विकासाकरता त्यांची शेती घेतली. माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. मी सांगितलं यांची शेती नांगरून द्या, कारण सोलर लावलाय त्यामुळे ट्रॅक्टरचा खर्च 0 आहे. आणि ड्रोन डिस्क स्प्रेइंग केलं आणि आता ऊसामध्ये नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत वापरलं. माझ्याकडे कांदा 1-1 किलोचा 1-1 कांदा ऑर्गॅनिक कांदा झाला
आणि आता ॲग्रोव्हिजनच्या वतीने जानेवारी महिन्यात आम्ही 5 ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबल्स आणि धान्य याची दुकानं नागपूरला सुरू करतोय. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट माल विकला की त्याला उत्तम भाव मिळणार आहे. या सगळ्या याच्यामध्ये प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे आणि यातून शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गावात चांगले रस्ते असले पाहिजे, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मेट्रो विशेषतः इटारसी ते नागपूर, भुसावळ ते नागपूर आणि त्याचबरोबर गोंदिया टू नागपूर आता आपण 4 लेन करायचं ठरवलेलं आहे. 3री लेन झालेली आहे, 4थं लेन पण झाल्याची गरज आहे कारण ट्रॅफिक जाम आहे, खूप गाड्या आहेत. आपण एक गोष्ट आपण करू की मेट्रो करता 500 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे. पण माझं स्वप्न आपण पहिला पायलट प्रोजेक्ट घेतलेला आहे की मेट्रोच्याच कॅपॅसिटी इतकी एक फ्लॅश चार्जिंग बस आपण आता युरोपमधून आणली आहे. माझ्या म्हणण्याखातर टाटाने त्या बसची फॅक्टरी धारवाडला सुरू केलेली आहे आणि नागपूरच्या रिंग रोडवर या 50 बसेस पुढल्या वर्षभरात धावणार आहे. आणि ती बस अशी आहे की तिचं फ्लॅश चार्जिंग आहे. जे बस स्टॉपवर उभी राहिली की चार्जर खाली येईल आणि 20 सेकंदमध्ये बस चार्ज होईल. बसची कॅपॅसिटी 135 लोकांची आहे. एअर कंडिशन बस आहे, एक्झिक्युटिव्ह चेअर आहे आणि विमानात जसं चहा पाणी नाश्ता करता एअर होस्टेस आहे तशी बस होस्टेस देखील बसमध्ये आहे आणि बसचा किराया डिझेल बसपेक्षा 30% कमी आहे. ही बस जेव्हा नागपुरात सुरू होईल त्यानंतर ती बस नागपूर कळमेश्वर, नागपूर रामटेक, नागपूर सावनेर, नागपूर बुटीबोरी, नागपूर वर्धा बुटीबोरीच्या पलीकडे आणि नागपूरकडून आपल्याकडे उमरेडपर्यंत सगळ्या ठिकाणी आपण ती सुरू करणार आहे. आणि त्या बसमध्ये केवळ एका किलोमीटरमागे 2 कोटी रुपये खर्च आहे. त्यामुळे मेट्रोचा विस्तार करायला पाहिजे, मागणी तुमची बरोबर आहे. पण आता मेट्रो 500 कोटी रुपये खर्च आहे. त्यामुळे ही बस देखील आपल्याला सोयीची होईल आणि ती कळमेश्वरपर्यंत आली तर तसेही आता आपण आपल्या रिंग रोडपर्यंत म्हणजे नाक्यापर्यंत या बसचा स्टॉप राहणारच आहे. पण पुढच्या स्टेजमध्ये ती आपण नक्की कळमेश्वरपर्यंत आणू. या कळमेश्वरमध्ये आजूबाजूला चांगल्या शैक्षणिक संस्था तयार झालेल्या आहेत. विशेषतः कळमेश्वर आता एक सॅटेलाइट सिटी नागपूरची म्हणून विकसित होते आहे. आणि ही जी 2 महत्वाचे अडचणीचे प्रश्न होते, एक उड्डाणपुलाचा आणि शहरातल्या अंतर्गत रस्त्याचा, तोही प्रश्न आज सुटलेला आहे. मला अतिशय आनंद आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शहर सुंदर स्वच्छ होऊ शकत नाही. तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड जर वाढवायचं असेल तर जनतेच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही नागपूरमधला सगळा कचरा गोळा करून त्याच्यापासून आता सीएनजी तयार केला. पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन आहे. 28 टन सीएनजी तयार होणार आहे आणि त्यामुळे नागपूरच्या बसेस, तुमच्या बसेस, स्कूटर सीएनजीवर चालणार आहे. पेट्रोल डिझेलमुळे प्रदूषण होतं. आपण इलेक्ट्रिक व्हेकल आणली, इलेक्ट्रिक ट्रक आणल्या, इलेक्ट्रिक बसेस आणल्या. आता मी ज्या गाडीत बसून आलो आहे इनोवा, ती 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणारी आहे. प्रदूषण शून्य आहे आणि पेट्रोल 1 लिटर पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेज बघितलं तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर येतो. एवढी सुंदर इनोवा गाडी आहे ती, 25 रुपये लिटर. मी बजाज कंपनीची मोटरसायकल लॉन्च केली पुण्यात, ती सीएनजीवर आहे. तर राजीव बजाज म्हणून त्याचे मालक आहेत, त्यांनी मला सांगितलं की पेट्रोलवर जी 2 व्हीलर चालते त्याचा पर किलोमीटर खर्च 2 रुपये 40 पैसे आहे आणि सीएनजीवर चालते त्याचा खर्च फक्त 1 रुपया आहे. आणि मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी आता सगळे ॲग्रिकल्चर इक्विपमेंट, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि ट्रॅक्टर हे डिझेलच्या ऐवजी इलेक्ट्रिकवर आणि फ्लेक्स इंजिन म्हणजे इथेनॉल आणि सीएनजीवर कन्वर्ट करण्याचा सगळ्या मालकांना विनंती केली आहे. आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जर हे विकसित नाही केलं तर मी Euro 6चे इमिशन नॉर्म डिझेल करता तुमच्यावर लावल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी मान्य केलं आहे
आणि हे जर झालं तर एका शेतकऱ्याचे 1 लाख ते 1.5 लाख रुपये वर्षाचे वाचणार आहे। येणाऱ्या काळामध्ये गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे, शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे। मला या ठिकाणी सांगताना आनंद होता की नागपूर जिल्ह्यातील बेल्याला 1000 लोकांचा आपण स्मार्ट विलेज तयार करायला घेतलेला आहे। बावनकुळे साहेबांना मी विनंती करणार आहे की याच वेळी आचारसंहिता लागायच्या आधी या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं आहे आणि 5 लाख रुपयाचं घर, 500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाख रुपयामध्ये, सिमेंट कॉन्क्रीटचं उत्तम घर आणि आयुष्यभर वीज आणि पाणी फुकट आणि बगीचे, चांगल्या जागा आणि गरीब माणसाला ते मिळणार आहे। माझी आशिष देशमुखांना विनंती आहे की त्यांनी इथेही पण आता हळूहळू आपल्या भागात स्मार्ट विलेजची योजना आणली पाहिजे। आपल्या इथल्या गरीब माणसाला स्वाभिमानाने चांगलं जगता आलं पाहिजे। शेवटी बदल एकदम नाही होत, हळूहळू एक एक गोष्टीतून होत जातो आणि त्याकरता नेत्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जनतेने सहकार्य करायला पाहिजे। आणि तुम्ही सहकार्य केलं, नेत्यांनी पुढाकार घेतला म्हणून बदल झाला, नाही तर याच बस स्टॉपवर कळमेश्वरच्या अंधारात एक लाईट लुपलुप करायचा, समोर ती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा होती, त्याच्या बाजूला एक व्हेटरनरीचा दवाखाना होता आणि ती बस येत नव्हती, एसटी स्टँड नव्हतं त्यावेळी, आणि आपले 2-2 तास त्या हॉटेलमधला चिवडा खायचा आणि हापच्या घेऊन आम्ही बसलो राहायचो, बस येत नव्हती। पण आता धापेवाडाचा रस्ता असा झाला का विमान उतरवायचं असेल तरी उतरू शकतं, एवढा चांगला झाला। हा तुमच्यामुळे झाला, माझ्यामुळे नाही झाला, आमच्यामुळे नाही झाला, कारण तुम्ही लोकांनी आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दिला, समर्थन दिलं म्हणून झालं। तुम्ही नसतं दिलं तर झालंच नसतं। आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम, प्रामाणिक, चांगला कार्यकर्ता आहे। आता याचं दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही, कारण असं आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा, हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता, जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा। डॉक्टर पोद्दार सारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला मिळाला, ज्यांनी या भागामध्ये उत्तम काम केलं, आजही करत आहेत। मी अनेक वेळा त्यांना सांगायचो का पहिले आपला दवाखाना बघा, फालतू गोष्टी नका करू, पहिले दवाखाना नीट बघा मग काम करा। पण डॉक्टर पोद्दार असे का दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून आपलं काम करत होते। प्रामाणिकपणे जनतेकरता काम केलं पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे। आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बावनकुळे साहेब पोद्दार साहेबांचे भविष्य चांगलं करतील। एवढं बरेच दिवसाची पेंडिंग इश्यू आहे तो तेव्हा नगरपालिका झाल्यावर करतील ते देवेंद्रजी ते, आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिष देशमुखांच्या नेतृत्वाखाली या कळमेश्वर क्षेत्राची उत्तम प्रगती होईल, विकास होईल आणि या विकासामधून एक आदर्श शहर, स्वच्छ शहर, प्रदूषण मुक्त शहर, जिथलं पर कॅपिटा इन्कम चांगला आहे, शेतकरी जिथला सुखी समाधानी आहे, इथला संत्रा उत्पादक आणि शेतकरी देखील समाधानी राहील, कारण आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी डॉक्टर पोद्दार साहेबांनी घेतली आहे आणि त्यांच्या मागे बावनकुळे साहेब, आम्ही सगळे उभा आहोत। आणि नक्कीच हे चित्र असं आज बदललं, यापेक्षा चांगलं बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी तुमच्या ऋणातून मुक्त झालो, कारण आशिष देशमुखच्या निवडणुकीच्या वेळी बावनकुळे साहेबांनी पण तुम्हाला शब्द दिला होता, मी पण शब्द दिला होता। उड्डाण पुलाचं काम व्हायला थोडं 4-6 महिने लागतील त्याचं डिझाईन आणि परमिशन करता, पण रोडचं काम लवकरच सुरू होईल। आमच्या सोनबाजी मुसळे यांच्या मुलाला काम मिळालेलं आहे आणि त्याला मी सांगितलं आहे का काम चांगलं कर, नाहीतर हा कळमेश्वरवाला काटोलवाला जो कॉन्ट्रॅक्टर होता
त्याला मी दरवाजा बंद करून त्याला सांगितलं धुलाई करीन म्हणून तुझी. तर तू हा चांगलं काम करेल आणि यांनी सुंदर डिझाईन केलं. मी आता पाहिलं प्रज्ञा चौकाचं सुंदर डिझाईन केलेलं आहे. छान लाईट लागणार आहे, लँडस्केपिंग होणार आहे, सगळ्या ठिकाणी मार्किंग होणार आहे आणि अतिशय सुंदर या शहराच्या सौंदर्यात भर घालणारं काम हे होईल. आणि उड्डाणपुलामुळे एमआयडीसी एरियात जाण्याचा त्रास वाचेल. आणि हे एकमेव शहर आहे नागपूर जिल्ह्यातलं, कदाचित महाराष्ट्रातलं असेल, की तुमच्या सगळ्या बाजूला आता उड्डाणपूल तयार झाले. आता रेल्वे क्रॉसिंग कुठेही करायची गरज नाही. पुन्हा एकदा कळमेश्वरच्या जनतेचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.